नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एका खऱ्या भक्ताची कथा सांगणार आहे. हा बिचारा अतिशय गरीब घराण्यात जन्मलेला आणि आई वडील लवकर निघून गेले, शिक्षण नाही, पण ह्यानी कधीही भिक्षा मागितली नाही. आणि हा एका देवळाच्या बाहेर बसून लोकांचे जोडे वगैरे सांभाळायचा. त्याच्यातही त्यांना कधी काही मागितलं नाही. त्यांनी आपल्या मनाने दिलं ते त्यांनी घ्यायचा आणि त्याच्यात आपलं गुजराण करायचा, काय मिळालं असेल त्याच्यात. पण बिचाऱ्याचं नशीब असं की एक दिवस रात्री घरी जाताना आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यात दोन्ही पाय तो गमावून बसला. इतर लोकांनीच दया येऊन त्याच्या पायावर उपचार वगैरे झाडपाल्याचे केले, पण तरी त्याला चालता काही येत नव्हतं आणि तो अक्षरशः असा घासून असा चालत असे. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण परत देवळात जाऊन बसूया. आणि तो घासत जाऊन देवळात गेला आणि परत लोकांचे जोडे चपला सगळं सांभाळू लागला. आणि त्यांनी देवाला बरेच दिवसांनी भेटला, त्यामुळे देवाला त्यांनी काय म्हटलं असेल मंडळी, तर तो म्हणला की मेरे टूटे हुए पैरों का एहसान है मुझ पर, तेरे दर से उठ के कहीं जाया नहीं जाता, फकीर हूँ गरीब हूँ लेकिन भीख मांगने की शर्म आती है, किसी से कुछ मांगा नहीं जाता. अगर मैं तुझसे कुछ मांग लूँ ईश्वर तो मुझे कुछ नहीं देना, वरना मैं तेरा आशिक नहीं, लाचार हो जाऊंगा, मोहताज हो जाऊंगा. सांगा मंडळी, इतकं सगळं दुःख भोगून सुद्धा त्यांनी देवाला दोष दिला नाही. नाहीतर लोक अपयश मिळालं की देवाला दोष देतात, यश मिळालं की त्याचं श्रेय स्वतःकडे घेतात. पण हा खरा भक्त असा असतो. नमस्कार.